नमस्कार, मी कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतो आहे बेसन पिठापासून खमंग स्पॉन्गी हलवाई स्टाईल ढोकळा. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 1.5 कप बेसन घेतलं. बेसन घेतल्याच्या नंतर आहे ना, त्याला प्रथम चाळून घ्यायचं. त्यामध्ये काही गोळे असतील किंवा काही जाड वगैरे असेल ना, कण वगैरे ते निघून जातं. आणि बेसन पीठ आहे ना बारीक घ्यायचं. त्यामध्ये 2 टेबलस्पून साखर घालू, अर्धा टेबलस्पून अद्रक टाकू, किसलेली अद्रक, हळदी अर्धा टीस्पून, अर्धा टीस्पून हिंग घेतलं आहे. हळदी कमीच घालायची, चवीनुसार मीठ घालते. आणि 2 टेबलस्पून आहे ना फ्रेश लिंबू रस घेतला आहे. तुम्ही या ठिकाणी लिंबू सत्वसुद्धा घालू शकता आणि तेलसुद्धा घालू शकता तुम्ही 2 टेबलस्पून. मी नाही घातलं. 1.5 कप बेसन घेतलं आहे, त्यासाठी 1 कप पाणी घेतलं आहे. प्रथम थोडं पाणी घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, यामध्ये गोळे होणार नाही, असे लम्प्स नाही पडणार. आणि मग सगळं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं. आता 1.5 कप बेसनला 1 कप पाणी पुरेसं होतं, पण तुमच्या पिठावर अवलंबून आहे. पीठ जर जाड वगैरे असेल तर मग पाणी अजून थोडं जास्त लागेल. आता इथं भांडं घेतलं आहे, केकचं भांडं. त्याला आहे ना आतून असं तेल लावून घ्यायचं. तुम्ही काठाचं ताट घेतलं आणि त्यामध्ये पण तुम्ही ढोकळा करू शकता. 10 मिनिट आपण हे झाकून ठेवलं होतं. 10 मिनिट झाले. याला परत एकदा मिक्स करून घेऊ. आणि मिक्स करताना आहे ना, एका डायरेक्शनमध्येच असं हे करायचं, याला मिक्स करायचं. आपलं पाणी याला परफेक्ट झालेलं आहे, जास्त पण पाणी घालायचं नाही. इथं मी अर्धा टीस्पून आहे ना खाण्याचा सोडा घेतला, त्यावरती पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकलं मी, म्हणजे ते ॲक्टिव्ह होतं. आणि एकदम परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि सोडा घातल्याच्यानंतर आहे ना, जास्त वेळ हे मिश्रण ठेवायचं नाही, लगेच पटापट हे आता पुढची प्रोसेस करायची आपल्याला. इकडे आपण भांड्याला तेल लावून ठेवलं होतं आणि मी गॅसवरती कढई ठेवून आहे ना, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून ते पण तापायला ठेवलेलं आहे. तिकडे पाणी पण उकळतं आहे. पटापट हे प्रोसेस करायची आहे. आता हे भांडं आहे ना, या कढईमध्ये ठेवून देऊ आणि 20 मिनिटासाठी याला वाफवून घेऊ. झाकून ठेवायचं, वाफ गेली नाही पाहिजे. 20 मिनिट झाले. बघा आपला ढोकळा कसा मस्त फुगून आला आहे. टूथपिक टाकून बघू, चिकटत नाही आहे, म्हणजे हे मिश्रण. ढोकळा आपला तयार आहे. काढून घेऊ याला. थोडंसं थंड होऊ द्यायचं. हे बघा आपोआप सुट होतं आहे भांड्याचं, बघू शकता. थोडं थंड झाल्याच्या नंतर आहे ना, असं एक याच्यावर काढून घ्यायचं आहे, ताटात किंवा मग असं ट्रेमध्ये काढून घ्यायचं. वरतून थोडंसं हे करायचं. बघा किती छान निघाला आहे, चिकटला नाही, काही नाही आणि मस्त झालं आहे. याला कापून घेऊ. हवं त्या आकारामध्ये तुम्ही ढोकळा कापू शकता. मी स्क्वेअरमध्येच कापते, बघू शकता तुम्ही. कापतानाच तुमच्या लक्षात येत असेल किती मऊ आणि एकदम जाळीदार ढोकळा झाला आहे. बघा सहज कापल्या जातो आहे, चिकटत नाही, काही नाही, एकदम मस्त झाला आहे, जाळीदार. नाही तर काय की ना, काय होतं, ढोकळा असा खाली बसतो, मग खाताना ना त्याचा टोटरा बसतो, असा घशामध्ये बसतो मग तो ढोकळा. म्हणजे याचं जे प्रमाण आहे ना, हेच परफेक्ट पाहिजे, म्हणजे ढोकळा मग चुकत नाही. इथे जे प्रमाण मी सांगितलं आहे ना, हे परफेक्ट आहे. या पद्धतीनं जर ढोकळा केला ना तुम्ही, चुकणारच नाही. किती छान जाळी पडली, बघू शकता. बघा बघू शकताय किती छान मऊ मऊ झाला आहे ना. बघा मस्त जाळी पडली ढोकळ्याला. मस्त झाला आहे ढोकळा. आता यावरती ना आपण याच्यावर टाकण्यासाठी पाणी करून घेऊ.
हे मी इथे एक तडका पॅन घेतलं, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचं. तेल चांगलं कडकडीत तापलं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की मग यामध्ये मिरच्या टाकायच्या. मी 2-3 मिरच्या हिरवी मिरच्या घेतल्यामध्ये चिरून घेतल्या त्या. कढीपत्ता घेतला 7-8 पानं. थोडीशी कोथिंबीर, तुम्हाला आवडत असेल तर या फोडणीमध्ये थोडंसं हिंग पण घालू शकता. मी नाही घातलं. अर्धा कप पाणी घेतलं आहे. चवीनुसार मीठ थोडंसं अंदाजेच घालायचं. 1 टेबलस्पून साखर आणि 1 टेबलस्पून लिंबू रस टाकला यामध्ये. मीठ पहिले पण आपण टाकलेलं आहे. चांगलं उकळू द्यायचं याला आणि हे पाणी, तयार पाणी नाही ढोकळ्यावरती ओतायचं, म्हणजे मग छान ते पाणी त्यामध्ये जिरतं आणि मग ढोकळा आहे ना, एकदम आपण जे बाहेर खातो ना गाड्यावर वगैरे किंवा हलव्याजवळ, तर तसंच एकदम चव लागते मग याची. बघा किती छान झाला आहे मऊ. तुम्ही यामध्ये ना मिरचीचा थोडा ठेचा पण टाकू शकता, पण मी नाही टाकलं. मी फिक्कच केला आहे. बघू शकता किती छान ढोकळा झाला आहे. आपला खमंग ढोकळा करून तयार आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कांतास किचनला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एका हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. थँक्यू.